तर पूनम पांडे रावणाच्या बायकोची भूमिका साकारणार आहे। दिल्लीत होणाऱ्या रामलीलेमध्ये मंदोदरीची भूमिका पूनम पांडे साकारणार आहे। विश्व हिंदू परिषदेनं पूनम पांडेला मात्र विरोध केलाय। पूनम पांडेला संधी दिल्यामुळे संतांची नाराजी ही ओढावलेली आहे। पूनम पांडे ही मंदोदरीची भूमिका साकारणार आहे, मात्र याला विश्व हिंदू परिषदेनं विरोध केलाय। पूनम पांडेला संधी दिल्यामुळे संतांची नाराजी ओढावलेली आहे। तर रामलीला आणि पूनम पांडे हे नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूयात। पूनम पांडे दिल्लीतील रामलीलामध्ये भाग घेणार आहे। पूनम पांडे रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार आहे। रामलीला नाटकाप्रमाणे प्रत्यक्ष सादर होणारा हा प्रयोग आहे। रामलीलासाठी लवकुश रामलीला समितीचा कलाकारांशी संपर्क झालाय। एक कलाकार म्हणून समितीचा पूनम पांडेशी संपर्क झालाय। लवकुश रामलीला समितीचा पूनम पांडेला फोन केलाय। मंदोदरीच्या भूमिकेसाठी पूनम पांडे हिनं होकार दिलाय। पूनम पांडेच्या भूमिकेला विश्व हिंदू परिषदेनं विरोध केलाय। पूनम पांडेच्या बोल्ड प्रतिमेमुळे मंदोदरीच्या भूमिकेला विरोध हा करण्यात आलाय। मंदोदरी सद्गुण संयमी पत्नीचं प्रतीक आहे। रामलीला भारतीय संस्कृतीचा भाग आहे असं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे। मंदोदरीच्या भूमिकेसाठी सुसंस्कृत कलाकाराची निवड करावी अशीही त्यांची भूमिका आहे। विश्व हिंदू परिषदेची समितीकडे ही मागणी आहे। तर पूनम पांडे आणि वाद हे जणू समीकरणच झालेले ते पाहूयात। अभिनेत्री पूनम पांडे बोल्ड लुकमुळे कायम चर्चेमध्ये असते। 2011 मध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमुळे ती चर्चेमध्ये आली। भारत विजयी झाल्यास निवड होण्याची केली होती घोषणा पूनम पांडे हिनं ही घोषणा केली होती। 2011 मध्ये किंगफिशर कॅलेंडर गर्ल म्हणून ती बनली होती। हिंदी, कन्नड, तेलुगू सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये तिनं काम केलंय। वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओमुळे कायम पूनम पांडे ही प्रकाश झोतात असते। काही महिन्यांपूर्वी पूनम पांडेच्या मृत्यूची अफवा सुद्धा पसरली होती। गर्भाशयाच्या कर्करोगाच्या जागरूकतेसाठी तिनं अफवा पसरवली होती।